आता जेलमध्ये गेलाय. सांगायला पाहिजे ना आपल्या हकीकत कलेक्टर काय चालतं. कायदेशीर बाबी थांबल्या जातात. जर तुम्हाला या गोष्टी माहीत असतात बऱ्याचशा अलग पोलीस खाता जरी असला तरी बऱ्याचशा गोष्टीचं नॉलेज तुम्हाला लोकांना असतो. हे आमचे इकडे गाळे आहेत ते तोडायला महानगरपालिकेचे लोक आलेले आहेत. 3 दिवसापूर्वी आम्हाला नोटीस दिली की तोडायला येत आहेत, पण आमचे गाळे इल्लीगल नाही आहेत. 1973 पासून हे गाळे इथे आहेत. 40 वर्षाच्या टॅक्स पावत्या आणि भाडेकरूंच्या पावत्या सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत. आमचं म्हणणं आहे की आमची केस कोर्टामध्ये चालू आहे, तिचा निकाल अजून लागलेला नाही आहे. त्याच्या आधीच हे जे तोडायचं काम सुरू केलेलं आहे ह्याच्यावरती मला आक्षेप आहे. हे आत्ताच्या आत्ता थांबलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करा. त्यांनी घेतलं नाही आहे आणि त्या टायमाला आम्हाला त्यांनी शेटने आम्हाला खूप मदत केलेली आहे. 2 वर्ष आम्ही भाडं नाही घेतलं. 2 वर्ष भाडं त्यांनी घेतलं नाही. आम्हाला लाईट बिल आमच्याकडून घेतलं नाही. ते आम्हाला त्यांनी फ्रीमध्ये आम्हाला दिलं. भरलेले आहेत लाईट बिल आमच्याकडे. आता आपली मागणी काय? आता आम्हाला फक्त एवढी मागणी, आमचे गाले तोडायचे नाही एवढीच आमची फक्त मागणी आहे हात जोडून. त्यांची मागणी कारवाई थांबावी, पण ह्यासाठी महापालिकेने पूर्ण जी DPL प्रोसिजर आपण फॉलो केली आहे. आपण यांना नोटीस दिली होती. हे गाळे या अगोदरही आपण रोड वाइंडिंगसाठी तोडलेले होते. पूर्ण तोडल्यानंतर यांनी ते पुन्हा बांधल्यानंतर तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपण त्यांना नोटीस दिली होती. 260 नोटीस अन्वये त्यांची हिअरिंग घेतली. हिअरिंग घेतल्यानंतर आपण 478 अन्वये आपण त्यांना घोषित केलं, अनधिकृत घोषित करून त्यांना वेळ दिले. त्यांना आपण 2-2दा मुदत दिली की आपलं सामान काढून घ्या. हे सगळे नोटीस देऊन DPL प्रोसिजर पूर्ण करून आज आपण ही कारवाई आता करू. आणि कोर्टात केस त्यांची खालच्या कोर्टात त्यांची केस फेटाळलेली आहे. 1973ची जे दाखवत आहेत हे गाळे आपल्याकडे पुरावा आहे महापालिकेकडे की हे 2022 साली बांधलेले. त्याचे फोटोग्राफ्स पण आपल्याकडे 73चे नाहीत, कारण हे गाळे पूर्णतः रोड वाइंडिंगमध्ये निष्कासित केलेले होते आणि त्याच्यानंतर विना परवानगी हे गाळे बांधलेले आहेत. त्याच्या खाली गटर आहे, गटरीवर हे गाळे बांधलेले आहेत आणि आपल्याकडे पूर्ण पुरावे आहेत त्याचे. परत आपण हे जी परवानगी दाखवत आहे त्या परवानगी आम्ही मुख्यालयाकडनं आपल्या बांधकाम खात्याकडनं गेलं. बांधकाम खात्याने असं नगररचनाने असं लिहून दिलेलं आहे की ह्याबाबत कुठलीही परवानगी महापालिकेने दिल्याचं आढळून येत नाही. प्लस दुसरे पुरावे आहेत की शासनाने ही जमीन महापालिकेकडे रस्त्यासाठी हस्तांतरित केलेली आहे. सर्वे नंबर 334 आणि 320 जो आहे हा पूर्ण महापालिकेकडे त्यांनी हस्तांतरित केल्याचा पुरावा महापालिकेकडे आहे. त्याच्यासाठी आपण अनुषंगाने आपली DPL पूर्ण प्रोसिजर पूर्ण केलेली आणि कारवाई करायला आलो आहे.